इगतपुरी त्र्यंबक तालुक्यात पावसाचा जोर कायम. रस्त्यावर पाणी आल्याने गावांचा संपर्क तुटला. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे व शेतपिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. 2 दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर सुरू असून या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला असून अनेक ठिकाणी लावलेल्या भात पिकाचे, नागली या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या सर्व नुकसानीची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथे 2 आदिवासी पाड्यात पाणी, ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सूचना. तर चिंचले खैरे येथील मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने शहराचा संपर्क तुटला. गेल्या 2 दिवसापासून राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी मोठमोठ्या नद्यांना पूर आला असून अनेक धरणे ओव्हरफ्लो झाले असून त्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. मात्र त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यांवरती जाणारे जे रस्ते आहेत ते रस्ते देखील पाण्याखाली गेल्याने अनेक आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला असून इगतपुरी तालुक्यातील चिंचले खैरे या गावात अनेक मजूर हे रोज इगतपुरी या किंवा कसारा असेल या ठिकाणी रोजीसाठी जात असतात. त्याही तिथल्या मुख्य रस्त्यावरती सकाळी पाऊस सुरू असल्याने पूर आल्याने तोही रस्ता पाण्याखाली जाऊन त्याही गावाचा संपर्क तुटला असून तसेच धारगाव येथील 2 आदिवासी पाड्यांमध्ये पाणी घुसल्याने तेथील ग्रामस्थांनाही या पावसाचा फटका बसला असून या अशा अनेक ठिकाणी घरांचे, शेतीचे, लावलेल्या शेतीचे किंवा बंदिस्तीच्या कामांचं जे नुकसान झालं त्याचे तात्काळ पंचनामे करून शासनाने या सर्व बाधित कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने करतो. ज्या ज्या ठिकाणी पंचनामे करून तात्काळ या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. घरांची पडझड झाली असेल अशांचेही तात्काळ पंचनामे करून यांनाही नुकसान भरपाई द्यावी. काही जनावरांचेही नुकसान झालं असेल तर तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी किंवा अशी विनंती स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.